राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण. दिग्गजांचं भवितव्य यंत्रपेटीत बंद. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22% मतदान. 10 मतदारसंघांमध्ये 179 उमेदवारांचं भविष्य पणाला. दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. उन्हाच्या तडाख्यातही राज्यात 50%पेक्षा जास्त मतदान. तर मुख्य रस्त्यांच्या मागणीसाठी लातूर आणि उस्मानाबादमध्ये मतदानावर बहिष्कार. वंचित बहुजन आघाडीला दिलेली मतं भाजपला गेली. सोलापुरातल्या मतदारसंघातल्या मतदान यंत्रात झालेल्या बिघाडानंतर प्रकाश आंबेडकरांचा आरोप. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त. सोलापुरात मतदानाच्या दिवशीही नागरिकांनी मतदानापेक्षा पाण्याला दिलं महत्त्व. पाण्यासाठी करावी लागते वणवण. कासेगावमधील विदारक वास्तव. परभणी अकोल्यामध्ये मतदारांकडून ईव्हीएम मशीन्सची तोडफोड. मतदानाला जाण्यापासून रोखल्यामुळे परभणीत ईव्हीएम मशीन फोडलं. तर अकोल्यामध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावं या मागणीसाठी तरुणाकडून तोडफोड. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरोधात याचिका दाखल. मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित निसार अहमद सय्यद बिलाल यांनी दाखल केली याचिका. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींचा काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा. मिलिंद देवरांच्या प्रचारासंदर्भातला व्हिडिओ केला ट्विट. जेट एअरवेजचे अधिकारी आणि एम्प्लॉई युनियन अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही 16,000 कामगारांचा प्रश्न जैसे थेच. एम्प्लॉई युनियनचे नेते किरण पावसकर आणि कंपनीचे सीईओ दुबे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक.